नमस्कार अमरावती। त्याग, समर्पण आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त अमरावतीत भव्य धम्ममेळावा आणि 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरांचा समारोप उत्साहात पार पडला। यावेळी विविध मान्यवरांनी रमाईंच्या कार्यांचा गौरव करीत आंबेडकरी चळवळीला बळकटी देण्याचे आवाहन केले। भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखा आणि नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने कपिल मंडळ बुद्धविहार अशोकनगर येथे 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरांचा समारोप आणि भव्य धम्ममेळावा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय प्रशिक्षण विभागाची उपप्रमुख तथा ज्येष्ठ कवी, लेखक आणि वक्ते एम.डी. सरोदे यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। यावेळी बोलताना एम.डी. सरोदे म्हणाले की माता रमाई या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी नव्हत्या, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती होत्या। गरिबी, हाल, अपेष्टा आणि उपासमार, वैयक्तिक दुःख सहन करूनही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला अखंड पाठबळ दिलं। सरोदे यांनी रमाईंच्या जीवनातून त्याग, समर्पण, संयम आणि संघर्षशीलतेचे धडे घेण्याचे यावेळी आवाहन केले। महान परिवर्तनाकरिता नेतृत्वासोबतच त्याग आणि धैर्याचीही आवश्यकता असते, असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांनी आंबेडकरी विचारच देशाला दिशा देऊ शकतात असे मत व्यक्त केले। देशभर बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याकरिता महासभा सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भंते शाक्यपुत्र राहुल यांनी युवकांनी आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। बाबासाहेबांच्या संस्थांचे संरक्षण आणि विचारधारेचे संवर्धन ही आजच्या तरुणांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर होते। त्यांनी धम्म चळवळीला गती देण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेला अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले। या भव्य धम्म मेळाव्यात 41 श्रामणेरसह विविध पदाधिकारी, पदंत, महिला कार्यकर्ता आणि उपस्थित होते। कार्यक्रमात धम्म समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला। माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचा आदर्श समोर ठेवत समाज परिवर्तनाच्या चळवळीला नवी ऊर्जा देण्याचा संदेश या धम्म मेळाव्यातून देण्यात आला। बौद्ध महासभा बडनेरा तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने 18 मे ते 27 मे श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले होते। हे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर होतं। यानंतर आम्ही हे श्रामणेर 10 दिवसाचं शिबिर केल्यानंतर राजगृहातून राजगृहामध्ये जे परीक्षा घेतली जाते बौद्धाचार्याची, त्या बौद्धाचार्य किंवा केंद्रीय शिक्षक म्हणून ही परीक्षा देण्यास आता आम्ही सर्व पात्र झालेलो आहोत। मागील 10 दिवसापासून या शिबिरात 41 प्रशिक्षणार्थी होते, शिबिरार्थी होते, श्रामणेर होते आणि या शिबिराच्या माध्यमातून आता आम्हाला धम्म काय आहे, धम्माची चळवळ यानंतरही आम्हाला राबवायची आहे। मात्र राजगृहातून जी चळवळ चालते, भारतीय बौद्ध महासभा जी चळवळ चालवते, ती सविस्तर चळवळ आम्हाला केंद्रीय शिक्षक डॉक्टर मोरे यांनी 10 दिवस 40 विषय घेऊन, त्याचप्रमाणे पूज्य भदंत राहुल शाक्यपुत्र यांनी आम्हाला विविध विषय शिकवले आणि त्या माध्यमातून आम्हाला आता आज आमचं ज्याच्यावर काशाय वस्त्र असते ते काशाय वस्त्र उतरवलेलं आहे आणि आता आम्ही उपासक म्हणून यापुढे भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या काही धम्मासाठी जे काही चळवळ आहे ती चळवळीत आता आम्ही सक्रिय प्रशिक्षणार्थी कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहोत।